केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय होतं, टेस्ट कशी होती, हे लोकेशन काय आहे. हॅलो गाईज, सो आजचं शूट असणार आहे इव्हिनिंगचा आणि मी हा एक छान लेमन कलरचा शर्ट घातलेला आहे. दिसतोय का तुम्हाला? काय चालू. आणि मुक्ता आणि मी आज जाणार आहोत डेटला ना मुकू. सो आजचं शूट माझ्या मुक्ता सोबतच असणार आहे. से हाय. अरे बापरे, माझं बाळ पण छान असं रेडी झालेलं आहे आणि मुक्कू आणि मम्मा जाणार आहे फूड व्लॉग करायला. ये सो स्टेट येऊन पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की ह्या व्लॉग मध्ये मस्त खायची चंगळ असणार आहे आणि सेम नावाने आपला इन्स्टा आयडी पण आहे, त्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळं डिटेलिंग मध्ये तुम्हाला कळणार आहे. सो मी जाते एक्झिबिशन शूट नाही करायचं, फूड ब्लॉग करायला चालतो. तर हा शर्ट मला माझ्या बहिणीने गिफ्ट केलेला आहे, म्हणजे तिने स्वतःला घेतलेला. मी तो तिच्याकडून हावड्यासारखा मागून घेतलाय मला देख करून आणि सुंदर कलर आहे, एकदम फ्लोरोसन आणि मागून असा पूर्ण कव्हर होतोय आणि खाली ब्लॅक कलरची कम्फर्टेबल जॅगिन्स वेअर केलेली आहे मी. सो स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आमच्या दोघांसोबत अजून दोघं जण कोणतरी आहेत, ते कोण आहे हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. बाय बाय बाय. सिद्धी मावला दादा मम्मा. ओके, सो आम्ही तुम्हाला बोललेली की आमच्या सोबत दोघे जण अजून आहेत. तर माझ्यासोबत सिद्धी आहे. मी बघा बिचारी कॅब बुक करते आणि कॅबची वाट बघते आणि तिचा भाऊ आहे समय करून, तोही आहे. सो आम्ही चौघे जण जाणार आहोत पार्टी करायला. हॅलो, सो मी जस्ट तुम्हाला सांगितलं की मी इथे आली आहे फूड ब्लॉगिंग साठी. कंटेंट करायचं आहे आम्हाला मुक्ता सोबत. ओके, आणि मी जसं सांगितलं तुम्हाला आमच्या सोबत सिद्धी आहे. हाय सिद्धी. आणि समय. हाय समय. ओके, सो चला तुम्ही माझं पहिलंच एक काम आहे ते करून घेते. हॅलो, सो हे सगळं असं भरून आलेलं टेबल आणि आम्ही ते तिघांनी मिळून फस्त केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय होतं, टेस्ट कशी होती, हे लोकेशन काय आहे, त्यासाठी माझं इन्स्टा आयडी फॉलो करा. तिकडे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कळणार आहे आणि सगळं सुपर्ब होतं. हा बर्गर तर इतका चीज लोडेड आहे ना, खूप भारी. त्याच्यानंतर फ्राईज पण खूप यम्मी आहेत. मी तुमच्यासोबत समोरच टेस्ट करते की कसं आहे. आता शूट करून झाले तरी इतके तर कुरकुरीत आहेत ना. शूट करून अगदी 15-20 मिनिटं झालं आणि माझ्या लक्षात आलं मला लॉंग व्हिडिओसाठी कंटेंट बनवायचा आहे. माझा चिकन लॉलीपॉप. जर असं मला कंटिन्यू फूड ब्लॉगिंग किंवा फूड कंटेंट आलं ना, मला वाटत नाही माझं डाएट होणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा अजून एक भारी गोष्ट अशी आहे की हा मोजिटो हा एक नंबर. याच्यात 2 स्ट्रॉ कोणी टाकले. ठीक आहे, ह्याचा फ्लेवर इतका भारी आहे ना. मुक्ता तुला काय आवडलं? अजून नाही, हे लास्ट बाईट आहे. मुक्ता कधीचा हा चीज बॉल खाते. आ करा मोठा आ भिगवना. सो आज आमचा डिनर इथेच झालेला आहे द फिका कॅफे कडून आणि खूप ऑसम वाईब्स आहेत. कंटिन्यू म्युझिक चालू आहे. आता मी युट्यूब साठी व्हिडिओ बनवते त्यामुळे मी म्युझिक बंद करायला सांगितली आणि वाईब्स तर ऑसम आहेतच. लोकेशन पण परफेक्ट आहे, म्हणजे अगदी कन्व्हिनियंट आहे कळवा ठाणेकरांसाठी, इवन खारेगाव साठी सुद्धा. आणि स्पेशली जे आपण खायला येतो त्याची टेस्ट इम्पॉर्टंट असते की ती टेस्ट छान असली पाहिजे. बाकी ओव्हरऑल तर मॅटर करतच, पण सगळ्यात बेस्ट असतं की आपल्याला टेस्ट छान असली पाहिजे. सो टेस्ट पण खूप सुंदर आहे. अशा प्रकारे हा कॅफे आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आणि फक्त इनडोअर नाही, इथे आउटडोअर सिटिंग सुद्धा अवेलेबल आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडने असं छान बसायला वगैरे इथे सिटिंग एरिया वगैरे दिलेला आहे. सो तुम्हाला जर छोटं बर्थडे पार्टी वगैरे तुमचं सेलिब्रेट करायची असेल, लहान मुलांसाठी वगैरे एक छोटीशी पार्टी अरेंज करायची असेल
तर इथे तेही अवेलेबल आहे. सो इथे छान ते असे सेट करतात आणि इथे तेही होऊ शकतं. सो खूप छान ऑप्शन आहे. आणि पास्ता आम्ही खूप काय काय मागवलेलं. चिकन लॉलीपॉप, मोमोज, पिझ्झा, बर्गर, चीज बॉल. संपलं सोनू, आता तू ज्यूस पिऊ शकतेस. ठेव मोबाईल. सो तुम्ही व्हरायटी खूप आहेत. मेनू कार्डमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. सो नक्की विजिट करा द फिका कॅफेला, खारेगाव 60 फीट रोड, राईट? 60 फीट रोड, खारेगाव, कळवा. ओके, चला आम्ही आता थोडंसं अजून खाऊन घेतो आणि मग आपण पुन्हा भेटूया. हॅलो, तर आत्ताच मी आलेली आहे आणि खूप मजा आली हा व्लॉग करताना, रील करताना स्पेशली, कारण की खायच्या अप्रतिम व्हरायटीज होत्या. खूप पोटभर खाल्लेल्या. आम्हा तिघांना सुद्धा संपलेलं नाही आहे ते फूड. आणि त्यामुळे आम्ही ते पॅक केलं आणि पार्सल घेऊन आलेलो आहोत घरी. सॉरी. मजा आली. मुक्ताने पण खूप छान एन्जॉय केलं. तिचं फूड व्लॉगचं रील बनवायचं मुक्ताचा फर्स्ट टाईम होता. तिला जास्ती नाही घेतलं. ती ॲक्च्युली तेवढी अजून ॲक्टिव्ह म्हणण्यापेक्षा ॲक्टिव्ह होती. तिला जसं सांगत होतं तसं मी करत होती. पण थोडंफारच तिचे फुटेजेस घेतलेले आहेत. सो तुम्ही पूर्ण रील पण बघा. आपल्या ह्याच नावाने चॅनलवर इन्स्टाच्या असणार आहे पेजला. या नावानेच इन्स्टाचं पेज आहे. सो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच फ्रेम करत राहा. धन्यवाद. बाय.